विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अर्थात पेपर फर्स्टच्या इलेक्ट्रॉनिक टायमर या चॅप्टरच्या चौथ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो. पार्ट 3 मध्ये आपण फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ IC 555चा अभ्यास केलेला आहे. IC 555च्या ब्लॉक डायग्रामचा अभ्यास केल्यानंतर या भागामध्ये आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा अभ्यास करणार आहोत. IC 555 वापरून जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ह्या ॲप्लिकेशन्सला आता आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये सुरुवातीला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि नंतर अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर याचा सखोल अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण अस्टेबल, मोनोस्टेबल आणि बायस्टेबल स्टेट म्हणजे काय हे अगोदर पाहणार आहोत. अस्टेबल म्हणजे अस्थायी अवस्था. स्टेबल या शब्दाचा अर्थ होतो स्टेबल, स्थिर. स्थिर नसणारी, ज्याला आपण अस्थायी असं म्हणतो, ह्या अस्थायी प्रकारची अवस्था मल्टीव्हायब्रेटरची म्हणजे काय. आता पहा, ऑन ही एक अवस्था आहे, ऑफ ही एक अवस्था आहे. मग ऑन आणि ऑफ ह्या अवस्थेमध्ये कुठलीही अवस्था जर स्थिर राहत नसेल तर याला अस्टेबल स्टेट असं म्हणतात, म्हणजे अस्थायी अवस्था असं म्हणतात. जे मल्टीव्हायब्रेटर अस्टेबल स्वरूपाचं आहे याचा अर्थ याच्यामध्ये कुठलीही स्टेट ही स्टेबल नाही आहे, त्याचं आउटपुट हे स्टेबल राहत नाही. उदाहरणार्थ अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ज्याचं आउटपुट हे 1 असेल तर लगेच 0 होतं, 0 असेल तर 1 होतं, म्हणून याला अस्टेबल स्टेट असं म्हटलेलं आहे. ए मीन्स नॉट, हेन्स अस्टेबल मीन्स इट हॅज नो स्टेबल स्टेट. आता दुसरी अवस्था आपल्याला पाहायची, त्याला मोनोस्टेबल स्टेट असं म्हणतात. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये मोनोस्टेबल अवस्था असते. मोनो म्हणजे सिंगल, म्हणजेच एक. 0 आणि 1, ऑन आणि ऑफ ह्या दोन अवस्थेपैकी एक अवस्था जेव्हा स्थिर राहत असेल तेव्हा त्याला मोनोस्टेबल स्टेट असं म्हणतात. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये आपल्याला ही मोनोस्टेबल स्टेट पाहायला मिळेल. म्हणजेच काय होतं की जेव्हा आउटपुट हे 0 असेल, आपण ट्रिगर पल्स दिला असता आउटपुट हे हाय होतं आणि हाय झाल्यानंतर थोड्या वेळातच आपोआप आउटपुट हे 0 होतं. म्हणजेच काय की 0 ही जी अवस्था आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची ही स्थिर आहे आणि ही अवस्था ही कायमस्वरूपी राहते. फक्त जेव्हा ट्रिगर पल्स दिला जाईल तेव्हा थोड्या वेळापुरती फक्त ही अवस्था चेंज होते. म्हणजे एक स्टेट ही कायमस्वरूपी स्थिर असते, म्हणून त्याला मोनोस्टेबल स्टेट आणि सर्किटला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात. मोनो मीन्स सिंगल, इट हॅज वन स्टेबल स्टेट अँड अदर इज क्वासी स्टेबल, दॅट इज हाफ स्टेबल. तिसरी अवस्था आपण पाहूया, ज्याला बायस्टेबल स्टेट असं म्हणतात. बायस्टेबल स्टेट म्हणजे काय, ज्याच्या दोन्हीही अवस्था ह्या स्थिर आहेत, स्टेबल आहेत. ऑन आणि ऑफ ह्या दोन अवस्था आहेत. ह्या दोन्ही अवस्था जेव्हा स्टेबल असतात तेव्हा त्याला बायस्टेबल स्टेट असं म्हणतात. बाय मीन्स टू, इट हॅज टू स्टेबल स्टेट्स. ए गिवन आउटपुट रिमेन्स स्टेबल अनलेस अन एक्सटर्नल ट्रिगर पल्स ऑर सिग्नल इज गिवन टू इट. म्हणजेच जोपर्यंत आपण एक्सटर्नल पल्स देत नाही तोपर्यंत सर्किटची अवस्था ही स्टेबल राहते, सर्किटचं आउटपुट हे स्टेबल राहतं. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये आपल्याला अशा स्वरूपाचं बायस्टेबल स्टेट पाहायला मिळतं, ज्यामध्ये आउटपुट 0 असेल तर ते 0च राहतं जोपर्यंत आपण एक्सटर्नल पल्स देत नाही. आणि एक्सटर्नल पल्स दिली असता 0चं 1 होईल आणि ते 1 तसंच राहील जोपर्यंत आपण दुसरा पल्स देणार नाहीत. म्हणजेच काय, दुसरा पल्स दिला असता पुन्हा आउटपुट 1चं 0 होईल. जोपर्यंत पल्स दिला जात नाही तोपर्यंत ती स्टेट स्टेबल असते. म्हणजेच दोन्ही अवस्था ज्या आहेत 1 आणि 0, ऑन आणि ऑफ, या दोन्ही अवस्था स्टेबल असतात. अशा सर्किटला बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात. मग आता आपल्याला अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमधली अस्टेबल स्टेट, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमधली मोनोस्टेबल स्टेट आणि बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमधली बायस्टेबल स्टेट
याविषयी माहिती झाली असेल. आता आपण प्रत्यक्ष सर्किटला सुरुवात करणार आहोत. पहिलं सर्किट आपण पाहणार आहोत. या सर्किटचं नाव आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर युजिंग IC 555, म्हणजेच 555 IC वापरून मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर तयार करायचं. मोनोस्टेबल स्टेट आत्ताच आपण पाहिलेली आहे, ज्यामध्ये आउटपुट हे तोपर्यंत 0 राहील जोपर्यंत आपण एक्सटर्नल पल्स देणार नाही, आणि पल्स दिला असता 0चं आउटपुट हे 1 होईल, परंतु हे 1 थोड्याच वेळामध्ये आपोआप 0 होणार आहे. म्हणजे 0 ही अवस्था ही स्टेबल असणार आहे. एक अवस्था स्टेबल असते, म्हणून याला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतात. अनेक सर्किटमध्ये मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग केलेला असतो. असा ह्या मोनोस्टेबलचा सर्किट डायग्राम अगोदर बारकाईने पाहून घेऊ आपण. पहा, IC 555 या ठिकाणी यूज केलेला आहे. IC 555चं 4 आणि 8 टर्मिनल हे सप्लायला दिलेलं आहे. पिनआउट डायग्राममध्ये आणि फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये आपण पाहिलंच आहे. 4 नंबर टर्मिनल जे आहे ते रिसेट टर्मिनल आहे आणि 8 नंबर हे प्लस VCC आहे. मग रिसेट टर्मिनल VCCला का जोडलं आहे? तर रिसेट टर्मिनल तेव्हाच आपल्याला वापरायचं असतं जेव्हा आपल्याला सर्किटचा आउटपुट एक्सटर्नली 0 करायचं आहे. इतर वेळी हे आउटपुट हे इनपुट प्लस VCCला दिलेलं असतं. म्हणून 4 नंबर जे टर्मिनल आहे ते VCCला जोडलेलं आहे. 8 नंबर देखील VCCला जोडलेला आहे. 1 नंबर टर्मिनल जे आहे ते ग्राउंड टर्मिनल आहे, आणि हे जे ग्राउंड टर्मिनल आहे हे या ठिकाणी ग्राउंड केलेलं आहे. त्याचबरोबर 5 नंबर टर्मिनलचा आपण विचार करूया. 5 नंबर टर्मिनल हे कंट्रोल व्होल्टेज टर्मिनल आहे. कंट्रोल व्होल्टेज टर्मिनलला 0.01 मायक्रोफॅरेडचा एक कॅपॅसिटर जोडून त्या ग्राउंडला जोडलेला आहे. आता महत्त्वाचे जे टर्मिनल्स आहेत त्याकडे आपण वळूया की जे आउटपुट चेंज करू शकतात. आपल्याला सर्किटचं आउटपुट घ्यायचं आहे ते IC पिन नंबर 3 पासून घ्यायचं आहे, म्हणून 3ला या ठिकाणी आउटपुट दाखवलेलं आहे. आता जे 3 टर्मिनल्स आहेत या ठिकाणी 7 नंबर, 6 नंबर आणि 2 नंबर अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. 2 नंबरला ट्रिगर द्यायचा आहे. 6 आणि 7 हे 2 एकत्र केलेत. पहा, 6 नंबर आणि 7 नंबर म्हणजेच थ्रेशोल्ड आणि डिस्चार्ज टर्मिनल होय. थ्रेशोल्ड टर्मिनल 6 नंबर आणि डिस्चार्ज टर्मिनल 7 नंबर हे एकत्र करून रेजिस्टर कॅपॅसिटरच्या नेटवर्कला जोडलेलं आहे. या ठिकाणी RC जे नेटवर्क आहे हे या सर्किटचा टाईम कॉन्स्टंट ठरवणारं टाईम व्हॅरिंग क्वांटिटीचं नेटवर्क आहे. R आणि C. Rची जी किंमत आहे आणि कॅपॅसिटरची किंमत हे या मोनोस्टेबल सर्किटचा टाईम कॉन्स्टंट ठरवणार आहे. R आणि C ह्या नेटवर्कमध्ये R आणि C कॅपॅसिटरचा जो जॉईंट पॉईंट आहे तो या 7 आणि 6 म्हणजेच डिस्चार्ज आणि थ्रेशोल्ड टर्मिनलला जोडलेला आहे. ट्रिगर टर्मिनल देण्यासाठी 2 नंबर पिन या ठिकाणी ठेवलेला आहे. एक्सटर्नली ओपन ठेवलेला आहे. इथे आपल्याला ट्रिगर टर्मिनल देऊन पाहायचं आहे. आता हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण वर्किंगकडे पाहूया की वर्किंगचे 2 पार्ट येतील. कुठले 2 पार्ट येतील? की जेव्हा ट्रिगर पल्स दिला नसताना, आणि दुसरा पार्ट येईल ट्रिगर पल्स दिला असताना. प्रथमतः आपण पाहूया ट्रिगर पल्स दिला नसताना काय होईल. पहा, या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला. ट्रिगर पल्स दिलेला नाही असं गृहीत धरा. ओके, इथे ट्रिगर पल्स दिलेला नाही. मी इथे असं क्रॉस चिन्ह करतो, याचा अर्थ इथे ट्रिगर पल्स नाही. आणि जेव्हा ट्रिगर पल्स नाही तेव्हा या ठिकाणी ट्रिगर टर्मिनलचं जे इनपुटचं व्होल्टेज आहे म्हणजेच कुठलं, ज्याला आपण VTR असं फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये नाव दिलेलं आहे. VTR करेक्ट. VTR म्हणजेच व्होल्टेज ॲट ट्रिगर टर्मिनल. मी या ठिकाणी दाखवतो VTR करेक्ट. हे VTR हे 1/3 VCC इतकं नसेल. कारण काय आहे तर ट्रिगर पल्स दिलेला नाही. ट्रिगर पल्स दिलेला नाही म्हणून हे व्होल्टेज 1/3 VCC इतकं नाही. म्हणून ट्रिगर कम्पॅरेटरचं आउटपुट दॅट इज S = 0. S 0 का असणार आहे? कारण या ठिकाणी
जे दोन्हीचं व्होल्टेज आहे ते समान नाही. इथे आपण हे जे चिन्ह आहे असं दाखवूया. बरोबरचं चिन्हांमध्ये क्रॉस आहे, याचा अर्थ 1/3 VCC इतकं व्होल्टेज नाही. आणि व्होल्टेज नाही म्हणून कम्पॅरेटरचं आउटपुट म्हणजेच ट्रिगर कम्पॅरेटरचं आउटपुट दॅट इज यस इक्वल टू 0 असणार आहे. आणि यस 0 असल्यामुळे आउटपुट ऑफ RS फ्लिप फ्लॉप दॅट इज क्यू इक्वल टू अल्सो 0. कारण काय आहे, जसा यस तसा क्यू. यस 0 म्हणून Q0 म्हणून RS फ्लिप फ्लॉपचा जो क्यू बार आहे दुसरा आउटपुट हे काय असणार आहे, इन्व्हर्टर आहे. म्हणजेच Q0 असेल तर क्यू बार काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि क्यू बार 1 आहे म्हणून यापुढे इन्व्हर्टर सर्किट जोडलेलं आहे आणि इन्व्हर्टर जोडून आउटपुट घेतलेलं आहे. म्हणून सर्किटचं जे आउटपुट आहे म्हणजेच IC 555चं जे आउटपुट आहे ते काय असणार आहे तर 0 असणार आहे. इथे आपल्याला ही कंडिशन लक्षात आली पहा, हे 0 आहे. ही कंडिशन लक्षात आली पहा की जेव्हा ट्रिगर पल्स दिलेला नाही तेव्हा आउटपुट हे 0 आहे. लक्षात आलं असेल. आता दुसरी कंडिशन घेऊया आपण. इथे काय करूया तर ट्रिगर पल्स देऊया. ठीक आहे, मी इथे ट्रिगर पल्स देतो. निगेटिव्ह गोईंग ट्रिगर इज अप्लाइड. म्हणजेच व्होल्टेज कसं जाईल, निगेटिव्हला जाईल. जेव्हा अशा पद्धतीने ट्रिगर पल्स हा या ट्रिगर टर्मिनलला दिला जाईल, इथेही मी कंडिशन लिहितो, तेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज वाढायला सुरुवात होईल, निगेटिव्हली वाढायला सुरुवात होईल. आणि जेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज दॅट इज VTR -VTR हे 1/3 VCC इथपर्यंत जाऊन पोहोचेल. निगेटिव्हली जेव्हा 1/3 VCC इथपर्यंत जाऊन पोहोचेल तेव्हा काय होईल, आउटपुट ऑफ कम्पॅरेटर 2 दॅट इज ट्रिगर कम्पॅरेटरचं आउटपुट जे आहे यस, हे यस काय होईल पहा. आता इथे कम्पॅरेटरचं आउटपुट हाय होईल म्हणजेच यस काय होईल 1 होईल. यस 1 झाला की RS फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे क्यू ते 1 होईल. का तर जसा यस तसा क्यू. यस 1 आहे म्हणजे सेट 1 इनपुट 1 आहे म्हणून RS फ्लिप फ्लॉपचं आउटपुट क्यू हे 1 होईल. आणि क्यू 1 झालं म्हणून क्यू बार काय होणार आहे, क्यू बार इज इक्वल टू 0. क्यू बार 0 आहे म्हणून सर्किटचं जे आउटपुट आहे हे सर्किटचं आउटपुट काय होणार आहे 1 होणार आहे. पहा आता इथे आपल्याला दिसेल की सर्किटचं आउटपुट ट्रिगर पल्स दिल्यावर हाय झालेला आहे. परंतु ही मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे म्हणजे आउटपुट हे असंच राहील का, आपण पाहूया. यावेळेस आपल्याला डिस्चार्ज ट्रान्झिस्टरची अवस्था पाहिजे. कारण या ठिकाणी डिस्चार्ज ट्रान्झिस्टर जो आहे तो ऑन आहे का ऑफ आहे हे आपण पाहायला हवं. आपण विचार करूया. या ठिकाणी आउटपुट 1 आहे म्हणजेच क्यू बार काय आहे 0 आहे. क्यू बार 0 आहे म्हणजेच डिस्चार्ज ट्रान्झिस्टर जो आहे तो ऑफ आहे. आणि डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑफ आहे म्हणजे ह्या कपॅसिटरचा जो डिस्चार्जिंग मार्ग आहे ग्राउंडचा तो या ठिकाणी आता बंद झालेला आहे. म्हणजेच कपॅसिटर काय व्हायला सुरुवात होईल तर आरमधून चार्जिंग व्हायला सुरुवात होईल. ओके, कपॅसिटर C स्टार्ट्स चार्जिंग. व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटर स्टार्ट्स इन्क्रीजिंग. ओके, आता हे कुठे जोडलेलं आहे कपॅसिटरचं व्होल्टेज तर थ्रेशोल्ड टर्मिनलला म्हणजे 6 नंबर टर्मिनलला जोडलेलं आहे. म्हणजेच हे व्होल्टेजला मी इथे VTH असं नाव देतो. कपॅसिटरचं बाजूचं व्होल्टेज म्हणजेच VTH वाढायला सुरुवात होईल. आणि जेव्हा थ्रेशोल्ड टर्मिनलचं व्होल्टेज VTH हे 2/3 VCC पर्यंत जाऊन पोहोचेल. वाढता म्हणजे जसजसा कपॅसिटर चार्ज होईल तसं त्याचं व्होल्टेज वाढत जाईल आणि ते 2/3 VCC पर्यंत जाऊन पोहोचेल. जेव्हा 2/3 VCC पर्यंत जाऊन पोहोचेल तेव्हा पहिला जो कम्पॅरेटर आहे आपला ज्याला थ्रेशोल्ड कम्पॅरेटर असं म्हटलेलं आहे त्याचा आउटपुट हाय होईल. त्याचा आउटपुट आहे R इक्वल टू 1 होईल. आणि R1 झालं की क्यू काय होईल 0 होईल. रिसेट हाय झालं की आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप इज इक्वल टू 0. आणि क्यू 0 झाला म्हणून क्यू बार काय होईल तर क्यू बार हा 1 होईल. आणि क्यू बार 1 झाल्या सर्किट ऑफ आउटपुट म्हणजेच IC 555चं आउटपुट काय होईल 0 होईल. इथे आपल्याला दिसेल की आउटपुट हे
काहीही न करता आपोआप सर्किटनं काय केलेलं आहे, 0 केलेला आहे. मग एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल की सुरुवातीला ट्रिगर पल्स दिला नसताना सर्किटचं आउटपुट हे 0 होतं. ट्रिगर पल्स अप्लाय केल्याबरोबर सर्किटचं आउटपुट काय झालं, हाय. आणि काही वेळानंतर आपोआप सर्किटनं आउटपुट हे काय केलेलं आहे, तर 0 केलेलं आहे. हा जो टाईम कॉन्स्टंट आहे RC, याच्यावर किती वेळानं सर्किटचं आउटपुट 0 होणार आहे हे या ठिकाणी अवलंबून असतं. आउटपुट 0 हे कायमस्वरूपी 0 राहतं जोपर्यंत आपण ट्रिगर पल्स देत नाही. म्हणजे ही स्टेट 0ची स्टेट जी आहे ती स्टेबल असते, 1ची स्टेट ही स्टेबल नसते. म्हणून या मल्टीव्हायब्रेटरला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं नाव आहे. वर्किंग आपल्या लक्षात आलं असेल. ट्रिगर पल्स दिला नसताना सर्किटचं आउटपुट 0 असतं. ट्रिगर पल्स दिला असता सर्किटचं आउटपुट हे हाय होतं आणि आपोआप सर्किटकडून आउटपुट जे हाय आहे ते काही वेळातच आउटपुट पुन्हा कायमस्वरूपीचं 0 त्या ठिकाणी होतं. असं हे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं वर्किंग फंक्शनल ब्लॉक डायग्रॅमच्या आधारे, सर्किट डायग्रॅमच्या आधारे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर युजिंग IC 555चा अभ्यास करायचा आहे. 555 IC वापरून अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कशा पद्धतीने तयार करता येते याचा सर्किट डायग्रॅम अगोदर आपण पाहूया. सर्किट डायग्रॅम आपल्याला डिस्प्लेवर दिसत असेल. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरप्रमाणेच 4 आणि 8 टर्मिनल हे काय केलेले आहेत, तर हे एकत्र केलेले आहेत. आता 4 नंबर टर्मिनल म्हणजे कुठलं, तर रिसेट, आणि 8 नंबर टर्मिनल म्हणजे प्लस VCC. यामध्ये 4 नंबर टर्मिनल हे रिसेट टर्मिनल जर आपल्याला यूज करायचं नसेल तर आपण ते VCCला प्लस VCCला जोडतो. जर एक्सटर्नली आपल्याला आउटपुट जर 0 करायचं असेल, रिसेट करायचं असेल तरच 4 वापरलं जातं 4 नंबर टर्मिनल. इतर वेळी हे रिसेट टर्मिनल हे प्लस VCCला जोडलं जातं की जे या ठिकाणी दाखवलेलं आहे. सर्किटचं आउटपुट 3 नंबर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. 5 नंबर व्होल्टेज हे कंट्रोल व्होल्टेज टर्मिनल आहे, ज्याला मोनोस्टेबल प्रमाणच 0.01 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर जोडून हे ग्राउंडला दिलेलं आहे. 1 नंबर हे सर्किटचं ग्राउंड आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ते ग्राउंड टर्मिनलला जोडलेलं आहे. महत्त्वाचे जे आउटपुट बदलू शकतील असे जे टर्मिनल्स आहेत यापैकी 2 आणि 6 टर्मिनल्स म्हणजेच ट्रिगर आणि थ्रेशोल्ड टर्मिनल एकत्र केलेले आहे. कॅपॅसिटरला आता 2 रेजिस्टर जोडलेत. एक आहे रेजिस्टर R1, दुसरा आहे रेजिस्टर R2 आणि ह्या 2 रेजिस्टरमधून कॅपॅसिटरचं चार्जिंग होतं. कॅपॅसिटरला ह्या 2 रेजिस्टरचं नेटवर्क जोडलेलं आहे आणि R1 R2 यांचा जो जॉईंट पॉईंट आहे तो डिस्चार्ज टर्मिनल 7 नंबरला दिलेला आहे. अरेंजमेंट परत एकदा पहा. महत्त्वाचे आउटपुट चेंज करू शकणारे जे 3 टर्मिनल्स आहेत 2, 6 आणि 7 हे कसे जोडलेले आहेत ते बारकाईने पहा. ट्रिगर टर्मिनल म्हणजे 2 नंबर टर्मिनल आणि थ्रेशोल्ड टर्मिनल म्हणजे 6 नंबर हे एकत्र केलेले आहेत आणि ही एकत्र केलेले टर्मिनल्स हे रेजिस्टर R2 आणि कॅपॅसिटर यांचं जे कनेक्शन आहे इथे जोडलेलं आहे. डिस्चार्ज टर्मिनल जे आहे ते R1 आणि R2 यांचं जे कनेक्शन आहे त्याला जोडलेलं आहे. कॅपॅसिटरचं चार्जिंग हे R1 आणि R2 या रेजिस्टरमधून होईल आणि डिस्चार्जिंग मात्र R2 थ्रू डिस्चार्ज ट्रान्झिस्टर कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग होऊ शकेल. आता सर्किटमध्ये काय जोडलेलं आहे, कशा पद्धतीने जोडलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. आपण वर्किंगला सुरुवात करू. अस्टेबलचं वर्किंग पाहताना आपल्याला ज्या 2 स्टेट येणार आहेत त्या दोन्हीही अस्थायी स्वरूपाच्या असणार आहेत. म्हणजेच आउटपुट 1 असेल तर ते आपोआप 0 होणार आहे आणि 0 असेल तर ते आपोआप 1 होणार आहे. जोपर्यंत सप्लाय चालू आहे तोपर्यंत आउटपुट 1010 स्वरूपाचं होईल. म्हणजेच जर हे वेवफॉर्मच्या सहाय्याने दाखवायचं असेल आपल्याला तर आउटपुटला आपल्याला स्क्वेअर वेव्ह प्राप्त होईल. अशा पद्धतीनं स्क्वेअर वेव्ह आपल्याला या ठिकाणी आउटपुटला येईल. या सर्किटला स्क्वेअर वेव्ह जनरेटर असंही म्हणतात. याला कुठल्याही प्रकारचा ट्रिगर पल्स लागत नाही वर्किंगसाठी, म्हणून या सर्किटला फ्री रनिंग ऑसिलेटर असंही नाव आहे. आता आपण वर्किंगला सुरुवात करूया. सप्लाय दिल्यानंतर आपल्याला 2 अवस्थेपैकी एक अवस्था गृहीत धरावं लागेल.
आउटपुट एकतर 1 किंवा 0 यापैकी एक ॲश्युम करावं लागेल, म्हणजे आपल्या सर्व कंडिशन्स कशा बदलत जातील हे आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला इनिशियली ॲश्युम दॅट आउटपुट इक्वल टू 1. मी या ठिकाणाहून सुरुवात करतो. आउटपुट हे 1 आहे असं या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं. इथे लिहितो मी ॲश्युम दॅट इनिशियली आउटपुट इक्वल टू 1. आता फंक्शनल ब्लॉक डायग्रामचा आपल्याला थोडासा विचार करून ह्या वर्किंगचा मध्ये पुढं जायचं आहे. फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये आपण पहा, जेव्हा आउटपुट 1 असतं तेव्हा IC 555च्या इन्व्हर्टर सर्किट म्हणजे नॉट गेटचं इनपुट काय असणार आहे तर 0 असणार आहे. नॉट गेटचं इनपुट म्हणजेच RS फ्लिप फ्लॉपचं आउटपुट दॅट इज क्यू बार इक्वल टू 0 असणार आहे. आणि क्यू बार जेव्हा 0 असतो तेव्हा डिस्चार्ज ट्रान्झिस्टर जो आहे, मी या ठिकाणी लिहितो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर, हा काय असणार आहे तर डिस्चार्ज ट्रान्झिस्टर हा ऑफ असणार आहे. हा ऑफ का तर या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरचं जे बेस आहे, हा ट्रान्झिस्टर NPN आहे आणि ह्या NPN ट्रान्झिस्टरचा जो बेस टर्मिनल आहे तोच क्यू बार आहे. मग जेव्हा ट्रान्झिस्टरच्या बेसला कुठलंही व्होल्टेज नसतं तेव्हा तो ट्रान्झिस्टर कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे तर ऑफ स्टेटमध्ये असणार आहे. म्हणून हा डिस्चार्ज ट्रान्झिस्टर जो आहे तो काय झाला तर ऑफ झालेला आहे. ट्रान्झिस्टर जेव्हा ऑफ आहे तेव्हा या कपॅसिटरचा, आता आकृतीमध्ये पहा मी मार्ग दाखवतो, हा जो कपॅसिटरचा डिस्चार्जिंगचा पाथ आहे, हा डिस्चार्जिंगचा पाथ बंद होणार आहे. म्हणजेच कपॅसिटर डिस्चार्ज होणार नाही 7 नंबर पिनमधून, म्हणजेच डिस्चार्ज ट्रान्झिस्टरमधून. म्हणजेच कपॅसिटर काय करेल, आता कशाला सुरुवात करेल, कपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. कपॅसिटर C चार्जिंगला सुरुवात करेल. कपॅसिटर C स्टार्ट्स चार्जिंग. ओके. आता कपॅसिटर चार्ज होतो म्हणजे काय होतं तर कपॅसिटर चार्ज होतो म्हणजे कपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज हे वाढायला सुरुवात होतं. व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर स्टार्ट्स इन्क्रीजिंग. आता VC म्हणजेच काय, ह्या कपॅसिटरचं व्होल्टेज म्हणजेच थ्रेशोल्डचं व्होल्टेज, इथे मी देतो थ्रेशोल्ड व्होल्टेज VTH, त्याचबरोबर ट्रिगर व्होल्टेज VTR सुद्धा आहे या ठिकाणी. ओके, हे TH आहे आणि हे TR आहे. थ्रेशोल्डचं व्होल्टेज हे वाढायला सुरुवात होईल आणि थ्रेशोल्डचं व्होल्टेज वाढायला सुरुवात झाली की वाढता वाढता ते कुठपर्यंत जाऊन पोहोचेल तर थ्रेशोल्ड व्होल्टेज जाऊन पोहोचेल 2/3 VCC पर्यंत. ही कंडिशन येईल बा 2/3 VCC. आणि जेव्हा 2/3 VCC पर्यंत थ्रेशोल्ड व्होल्टेज जाऊन पोहोचेल तेव्हा आउटपुट ऑफ कंपॅरेटर 1 म्हणजेच थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं आउटपुट दॅट इज R इक्वल टू 1. R हे 1 होईल. 2/3 VCC क्रॉस केलं की थ्रेशोल्ड कंपॅरेटर त्याचं आउटपुट R हे 1 करेल. RS फ्लिप फ्लॉपचं जेव्हा R 1 असतं तेव्हा RS फ्लिप फ्लॉपचं Q आउटपुट हे 0 असणार आहे. आणि 0 झाल्यावर Q बार काय होणार आहे तर 1 होणार आहे. Q 0 असेल तर Q बार 1 असेल आणि Q बार 1 झाल्यामुळं सर्किटचं आउटपुट जे होतं ते काय होणार आहे 0 होणार आहे. कुठलाही ट्रिगर पल्स दिला नसताना, आता इथे मी तुम्हाला दाखवतो, सुरुवातीला आपण ॲश्युम काय केलं होतं तर सुरुवातीला आपण ॲश्युम केलं होतं आउटपुट हे 1 आहे, अस्टेबल आहे. त्यामुळं एक आउटपुट आपल्याला ॲश्युम करावं लागेल, गृहीत धरावं लागेल, आउटपुट 1 आहे. आणि 1 असताना डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑफ झाल्यामुळं कपॅसिटरने चार्जिंगला सुरुवात केली आणि थ्रेशोल्डचं व्होल्टेज 2/3 VCC झाल्यानंतर IC 555चं आउटपुट हे काय झालं 0 झालं. इथे आपल्या लक्षात येईल पहा 1 होतं, आता काय झालं 0. सर्किटने केलं, यासाठी कुठलाही ट्रिगर पल्स दिलेला नाही तरीसुद्धा आउटपुट काय झालं 0 झालेलं आहे. आता आपण पाहू हे 0 आउटपुट तरी स्थिर राहतं का, त्याच्यासाठी आपण पुढच्या कंडिशन्स घेऊया विचारामध्ये की आता पुढच्या कंडिशन्स काय होतील.
आउटपुट 0 झालं म्हणजे या ठिकाणी अगोदर काय होतं 1 होतं, नंतर काय झालं कन्वर्टेड टू 0. आता हे 0 तरी स्थिर राहतं आहे का आपण पाहू. आउटपुट 0 झालं, 0 झाल्याबरोबर क्यू बार काय होईल. फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आउटपुट 0 होतं म्हणजे क्यू बार हा हाय असतो, आणि क्यू बार हाय आहे म्हणजेच जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आहे त्याच्या इनपुटला व्होल्टेज आल्यामुळं डिस्चार्ज ट्रान्झिस्टर हा काय होईल तर ऑन होईल. इथे मी तुम्हाला दाखवतो की जो काय होता इथे ऑफ तो आता काय झाला ऑन, आणि डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑन झाल्याबरोबर कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग सुरू होईल. कशामधून डिस्चार्जिंग सुरू होईल. कॅपॅसिटर स्टार्ट्स डिस्चार्जिंग. आता हे जे डिस्चार्जिंग आहे इथे मी तुम्हाला आकृतीमध्ये मार्क करायला दाखवतो. कॅपॅसिटर सी स्टार्ट्स डिस्चार्जिंग थ्रू, ही जी पाथ होती ना R2 अँड ट्रान्झिस्टर डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आणि रेजिस्टर R2 यामधून कॅपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करेल. जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या बाजूचं व्होल्टेज जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल. 2/3 VCC पासून ते कमी व्हायला सुरुवात होईल. होता होता 1/3 VCC पर्यंत येऊन पोहोचेल. हेच टर्मिनल कशाला जोडले पहा इथे ट्रिगर टर्मिनलला जोडले. जेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज म्हणजेच कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज VTR हे 1/3 VCC पर्यंत येईल. आता इथे पहा हायकडून लोकडे चाललेला आहे म्हणजे निगेटिव्हकडे आलेला आहे. वेन व्होल्टेज ॲट ट्रिगर टर्मिनल पासेस थ्रू गोज निगेटिव्ह अँड पासेस थ्रू 1/3 VCC, आउटपुट ऑफ कंपॅरेटर टू दॅट इज आउटपुट S इक्वल टू हाय दॅट इज 1. दुसरं जे कंपॅरेटर आहे ज्याला आपण ट्रिगर कंपॅरेटर म्हणतो त्या ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट S हे 1 होईल, आणि जसा S तसा Q म्हणजे S 1 झाला की Q काय होईल 1 होईल. Q 1 झाला म्हणून Q बार काय होईल 0 होईल, आणि Q बार 0 झाला की सर्किटचं आउटपुट जे आहे म्हणजे IC 555चं आउटपुट काय होईल हाय होईल. इथे पहा आउटपुट हाय, मी याला ब्रॅकेट दाखवतो चौकोनी ब्रॅकेट. आउटपुट या ठिकाणी काय झालेलं आहे तर हाय झालेला आहे 1 झालेला आहे. म्हणजे सर्व कंडिशन्सचा विचार करा. सुरुवातीला आपण ॲश्युम केलं 1 आउटपुट 1, नंतर 1चं काय झालं 0, आणि 0चं नंतर काय झालं आपोआप सर्किटकडून या ठिकाणी मी दाखवतोय सर्किटचं आउटपुट काय झालं 1 झालं. म्हणजे इथे 1 होतं 0 झालं, त्यानंतर काय झालं तर या ठिकाणी पुन्हा आउटपुट हे 1 झाले. म्हणजेच 1 0 1 0 1 0 अशा पद्धतीने एकाड एक 1 0 1 0 1 0 अशा पद्धतीने सर्किटचं आउटपुट IC 555चं हे ट्रिगर पल्स दिलेलं नसताना आपल्याला येईल. हे वेवफॉर्मच्या साहाय्याने दाखवायचं झालं तर हे सुरुवातीला 1 होतं, नंतर 0 झालं, नंतर पुन्हा 1 झालं, नंतर पुन्हा 0 झालं. अशा पद्धतीची स्क्वेअर वेव्ह आपल्याला आउटपुटला येईल. म्हणूनच या मल्टीव्हायब्रेटरला स्क्वेअर वेव्ह जनरेटर असंही म्हणतात. ट्रिगर देण्याची आवश्यकता नाही, ट्रिगर न देता हे ऑसिलेशन सुरू राहतात, म्हणून या सर्किटला फ्री रनिंग ऑसिलेटर असंही नाव आहे. अनेक ॲप्लिकेशन्स अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचे आहेत. ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टीम आपल्याला माहिती असेल, शहरांमध्ये गर्दी नियंत्रण करण्यासाठी सिग्नल सिस्टीम असते. गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये लाईट्सच्या साहाय्याने गर्दीवर नियंत्रण मिळवलं जातं, सिग्नल दिले जातात. ही जी ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये देखील अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग केलेला असतो. डिस्को लाईट सिस्टीम आपल्याला माहिती असेल, डिस्को लाईट सिस्टीममध्ये देखील अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग केलेला असतो. असे अनेक सर्किट्स आहेत की ज्या सर्किटमध्ये IC 555 वापरून अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर तयार केलं जातं. या सर्किटचं वर्किंग आपल्या लक्षात आलं असेल. याबरोबरच या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद.